नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. 11वी ॲडमिशनबाबत एक नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन कधी आलेलं आहे तर 2/6/2025ला. काय प्रेस नोट आहे? विथ द एक्सटेन्शन ऑफ द डेडलाईन फॉर स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड रेफरन्सेस सिलेक्शन, म्हणजे विद्यार्थी नोंदणी आणि पसंती निवडीची अंतिम तारीख 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. हे नोटिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघूया. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य. जाहीर प्रकटन. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. म्हणजे 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी 26 मे ते 3 जून हा कालावधी दिला होता. 6 मे 2025च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयीन इन हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे शिक्षक संचालक माध्यमिक डॉक्टर श्रीराम पानझडे यांनी कळवले आहे. मग 11वी ऑनलाईन प्रवेश परीक्षेमध्ये महाविद्यालयातील इन हाऊस कोट्यातील जागेविषयी कोणते आदेश दिले आहे? या पत्रानुसार इन हाऊस कोट्यांतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 10% जागा आरक्षित असतील. या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक आणि विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. म्हणजे जी नोंदणी दिनांक 3 जूनपर्यंत होता ती आता मुदतवाढ 5 जूनपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येत आहे. इयत्ता 11वी प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थी पालक यांनी विद्यार्थी नोंदणी FYJCadmission.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे आणि पुढचं वेळापत्रक पूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणेच राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.